वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं स्वागत आहे ऑकल्ट हीलर चॅनलमध्ये. आज आपला फ्री रेकी लेवल 1 चा डे 1 आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल तर सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे. एक्सेप्शनल केसमध्ये सपोज तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये आहात, लहान मुलं वगैरे आहेत शेजारी, तर त्या केसमध्ये व्हिडिओ तुम्ही ऑफ ठेवला तरीही चालेल. येस, वन ऑन वन कम्युनिकेशन आहे, सो व्हिडिओज ऑन ठेवा. चल, त्याचं सेशन स्टार्ट करूयात. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन माझं करून देते. माझं नाव स्नेहल रसाळ, मी एक काउन्सिलर आहे, रेकी ग्रँड मास्टर आहे. त्याच प्रकारे ऑकल्ट सायन्समध्ये गेल्या 7 ते 10 वर्षांपर्यंतचा मला अनुभव आहे. याच्यामध्ये मी 7-10 वर्षांपर्यंत काम केलेलं आहे आणि आता फुल टाइम मी याच्यामध्ये उतरलेले आहे. बाय प्रोफेशन मी एक टीचर आहे आणि सीबीएसईला सेकंडरी लेवलला मी शिकवत होते आणि मला ऑकल्टमध्ये हळूहळू इंटरेस्ट डेव्हलप होत गेला स्कूल कॉलेजच्या लेवलपासून. जेव्हा जॉब करत होते तेव्हा मी ऑफलाईन कुठेही असतील तेव्हा हे कोर्सेस सगळे जाऊन अटेंड केलेले आहेत, शिकलेले आहेत. पण त्याच्यानंतर हळूहळू काय झालं की मला एवढा इंटरेस्ट त्याच्यामध्ये निर्माण झाला, मी माझं जे फील्ड आहे ते स्विच केलं आणि आता मी फुल टाइम ऑकल्ट सायन्समध्ये काम करते. आणि त्याच पद्धतीने फक्त रेकीच नाही तर रेकी ग्रँड मास्टर आहे, आपल्याकडे वेगवेगळे कोर्सेस आपण शिकवतो. रेकी ग्रँड मास्टर आहे, डाउजिंग आहे, त्याच्यानंतर एंजल हिलिंग, एंजल थेरपी, EFT, पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी, आकाशिक रिडिंग, त्याचसोबत ऍडव्हान्स होपोनोपोनो आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हे कोर्सेस आपण घेतो. तसेच फेसबुक आणि इन्स्टावरती तुम्हाला ऑकल्ट हीलर स्नेहल म्हणून अकाउंट्स बघायला मिळतील. इन्स्टाच्या हँडलवरती माझे रेकी सोडून तर नक्की तुम्ही त्या पेजला आणि त्या अकाउंटला हँडलला व्हिजिट करा. रेकी सोडून इतर बऱ्याच विषयांवरचे हिलिंग मधले वेगवेगळ्या विषयांवरचे डीप मध्ये तिथे व्हिडिओज रील्स तुम्हाला बघायला मिळतील, तर नक्की पहा. ओके. सो आता माझं इंट्रोडक्शन मी दिलेलं आहे. आता प्रत्येकाने आपापले तुम्ही कुठल्या सिटीमधून आहात, गावामधून आहात ते चॅटमध्ये मेन्शन करायचं प्लीज. येस, आपण पाहूयात. ओके, प्रियांका मॅम फ्रॉम धुळे, शीतल मॅम, दापोलीवरून बोलतोय. प्रियांका मॅम फ्रॉम मुंबई, वेलकम मॅम. हॅलो. येस, मुंबई, अर्चना मॅम फ्रॉम सातारा. येस सर, बोला. दापोली ज्ञानेश्वर सर रत्नागिरी. फ्रॉम पुणे. येस, रत्नागिरी. वेलकम सर. दापोली रत्नागिरी. येस. दापोली रत्नागिरी. येस सर, वेलकम. येस, नमस्कार पनवेल, मॅडम, मी प्रशांत विखे. संभाजीनगर. मी पुण्याहून आहे. ओके, पुण्यावर. चलो, वेलकम ऑल ऑफ यू, सगळ्यांचं स्वागत आहे. आता बघा, हा फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सांगायचं की हा रेकी लेवल 1 चा कोर्स फ्री का देण्यात आलेला आहे. तर बघा, हा आता आपण बघतो की मोठमोठ्या सिटीजमध्ये, मुंबई, पुणे सारख्या मेट्रो सिटीजमध्ये मोस्टली लोकांना माहिती आहे की ऑकल्ट सायन्स म्हणजे काय आहे. बऱ्यापैकी त्याचं नॉलेज आहे, ऍटलीस्ट बेसिक नॉलेज आहे की ऑकल्ट सायन्स म्हणजे काय, हिलिंग म्हणजे काय, रेकी म्हणजे काय, त्याचा वापर कसा करायचा, बरेच जण शिकलेले पण आहेत. पण अगदी आता मी पुण्याच्या आसपासच्या छोट्या छोट्या गावांमध्ये गेलीये किंवा तिथे व्हिजिट केल्यानंतर मग काही जणांनी विचारलं की तुम्ही काय करता तिथे, प्रोफेशन, त्यांना रेकी म्हणजे काय माहित नाहीये आपलं प्रोफेशन सांगितल्यानंतर. मग हे काय प्रकार आहे, काहींनी तर फर्स्ट टाइम आयुष्यात तो ऐकलेला आहे. ओके. 70-80 वर्षाचे सुद्धा काही मला भेटलेले आहेत व्यक्ती, ते म्हणे की आम्ही एवढा ऐकलेलंच नाहीये तो शब्द अजूनपर्यंत कुठे. म्हणजे नक्की काय असतं, तर बघा, आपण बघितलं की मेट्रो सिटीज सोडल्या तर आसपासच्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये लिटरली लोकांना की रेकी काय आहे, हिलिंग म्हणजे काय, हिलिंगचा अर्थ माहित नाहीये, प्राणिक ऊर्जा काय, याचं काहीही नॉलेज नाहीये. तर माझा असा मोटो आहे की ऍटलिस्ट प्रत्येक घरामध्ये एकतरी रेकी हिलर असावा, बेसिक नॉलेज त्यांना असावं की जेणेकरून ते स्वतःचं आणि इतरांचं आयुष्य सुंदर करतील, स्वतःला हील करू शकतील. त्यासाठी दुसऱ्या कोणावर डिपेंड नसणार आहेत, ते स्वतःलाही हील करू शकतील, आपल्या फॅमिलीला सुद्धा हील करू शकतील. त्यासोबत तुमचं फ्रेंड सर्कल आहे, जवळचे लोक आहेत, रिलेटिव्ह आहेत, तर त्या जवळच्या लोकांचं आयुष्य सुद्धा तुम्ही सुंदर करू शकताय. त्याच्यामुळे हा लेवल 1 आपण फ्री दिलेला आहे. ठीक आहे. आता बघूया की रेकी म्हणजे काय. कोणाला माहितीये, कोणी केलाय आधी हा कोर्स? तुमच्या शब्दांमध्ये उत्तर द्यायचे, काही प्रॉब्लेम नाहीये. यस, एक तर फिजिकल हँड रेस करा किंवा झूम हँड रेस करा. यस विराज, तुम्ही केलेला आहे. सो रेकी म्हणजे काय, कोणी सांगू शकेल?
विराज सर तुम्ही सांगा. अनम्यूट करून बोलायचं आहे. It's an untouched or non-touch healing therapy. We can do येस from the distance as well. And येस I have done only part one recently, but ओके I have taken experience from pranic healing for myself in 2019 for my back pain. अच्छा आणि हा तर मला गाडी चालून चालून पुण्यामध्ये माझा जॉब असा होता की मला रोजचं 100+ किलोमीटर मला ट्रॅव्हल करावं लागत होतं. मग ओके. माझं ते थोडं स्पाईन मध्ये प्रॉब्लेम झाला म्हणून मी शिवाजीनगरला एक हिलर स्वतःला आहे. हिलिंग दिलेत की नाही मग? हा स्वतःला हिलिंग दिलेत की नाही मग म्हटलं? मी आता स्वतः शिकलो आणि काही ओके दिवसापूर्वी माझ्या वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता. तर ओके त्याच्यामध्ये मी पॅरलल ट्रीटमेंट म्हणून आम्ही प्राणिक हिलिंग घेतलं होतं. ओके ओके प्राणिक हिलिंग सगळं शिकायला त्या लेवलला जायला तेवढं मला वेळ नाहीये. माझे स्टार्टअप्स आहेत, माझे एक्झाम्स आहेत. अच्छा आय एम अ इंडिपेंडेंट डायरेक्टर. सो मला असं थोडंसं स्केड्यूल माझं हे असतं माझं. म्हणून मी म्हटलं बिझी आता तर मग त्यामुळे मी आता ठरवलं की मग काय करावं. जे माझे जे हिलर होते मग ते म्हटलं तुम्ही रेकीमध्ये जा, तुम्हाला सेल्फ लेवललाच करणार असेल यू आर नॉट इन टू बिझनेस ना ऑफ प्राणिक हिलिंग समथिंग. हा हा Then she told me to go into the Reiki healing for that. So येस खूप recently, मॅजिकल रिझल्ट मिळतात सर. ऑलरेडी आपले मास्टर लेवलचे स्टुडंट्स आहेत. खूप हो छान की अगदी 2-2 वर्षापासून त्यांना शोल्डर मध्ये पेन, बॅक पेन होतं. ते लिटरली 3 ते 4 दिवस रेकीचं हिलिंग, सगळे सिम्बल्स, मास्टर लेवलचे स्टुडंट्स आहेत. इव्हन लेवल 1च्या स्टुडंट्सना पण खूप मॅजिकल एक्सपिरियन्स आलेले आहेत. का लिटरली 2-3 दिवसांमध्ये त्यांचे ब्लॉकेजेस निघालेले आहेत आणि व्यवस्थित रिकव्हर झालेले. सो तर अशा माझं पद्धतीने तर त्यामुळे होतं रेकी वन मी केलंय आता रिसेंटली 15 डेज बिफोरच केलेलं आहे. त्याचं अटेंडमेंट वगैरे घेतलंय. पण त्याचं कसं होतं त्याची प्रोसेस जवळपास 6 तासाची आहे. सगळं करून ते ग्रॅटिट्यूड अफर्मेशन सुरू नाही केलं मी अजून. पण त्याचं बाकी जे लेवल्स आहेत ते हिलिंग्स आहेत. प्रत्येक ह्याच्यावरती बॉडी पार्टवरती 3-3 मिनिटं होल्डिंग आहे त्याचं ते शिकवलं. तसं तासावं तसं त्याची प्रॅक्टिस होत नाही तशी स्केड्यूल. येस सर. मग आता आपल्या सेशन मध्ये प्रॅक्टिस करून घ्या. 5 डेजचं सेशन आहे. मी ठीक आहे आहे. तर त्या रेफरन्स जरा पण पाच मिळतील. सुट्टीमध्ये बरोबर. मी या वीक मध्ये सुट्टीवरच आहे. माझं बरोबर टाइम ओके अलाइन झालाय. चलो तर आपण पुढे जाऊया. बघा रेकी म्हणजे काय, तर ही एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, वैश्विक ऊर्जा आहे. ओके. आणि पूर्वीच्या काळापासून ही अगदी आत्ता आलेली नाहीये, पण आपण काय करतो माहितीये का, जे आपल्याकडे बाहेरून देशातून आपल्याकडे आले ना त्याला आपण किंमत देतो. ऑलरेडी मूळची ही भारतीय पद्धत आहे. ठीक आहे. अगदी आपल्या वेदांमध्ये सुद्धा रेकी बद्दल खूप काही लिहून ठेवलेलं आहे. रेकीला हस्तस्पर्श चिकित्सा असंही म्हटलं जातं. आता बघा एक एक्झाम्पल देते. साईबाबा माहितीये सगळ्यांना, ते कशा पद्धतीने बरं करत होते रुग्णांना बरं? फक्त हाताच्या स्पर्शाने. ओके. तर ती कुठली विद्या वापरत होते तिथे? हेच सेम की ब्रह्मांडीय ऊर्जा प्रवाहित करून त्याचा वापर करून ते रुग्णांना बरं करत होते. तर अशा पद्धतीने ते ट्रीटमेंट देत होते. बघा मग ही ऊर्जा आपल्या सगळ्यांमध्ये, वेदांमध्ये सुद्धा याच्याबद्दल लिहून ठेवलंय आणि आपल्या सगळ्यांमध्ये ही आहे, जन्मापासून आहे. फक्त आपल्याला त्याचं नॉलेज आहे का? नाहीये. काही अवेअरनेस नाहीये, कोणी शिकवलेलं नाहीये. ठीक आहे. आपल्याला त्याच्याबद्दल कोणी माहिती दिली गेलेली नाहीये आतापर्यंत. मग बघा की निसर्गाने आपल्याला दिलेली हे दैवी देणगी आहे. कारण प्रत्येकामध्ये ती हिलिंग पॉवर आहे. निसर्गाने, देवानी हे गॉड गिफ्ट आपल्याला मिळालंय की आपल्या तळहातांमध्ये कुठलाही आजार, लिटरली कुठलाही, अगदी कॅन्सर सारखे मोठमोठे आजार बरा करण्याची ताकद फक्त आपल्या हातांमध्ये दिलेली आहे. सो आपण या 5 दिवसांमध्ये शिकणार आहोत की रेकी म्हणजे काय, तिचा वापर कसा करायचा, ती प्रवाहित कनेक्ट कशी करायची ब्रह्मांडीय ऊर्जेशी. ओके. ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या 7 चक्रांशी, आपल्या प्राण ऊर्जेशी कनेक्ट कशी करायची, तिचा वापर कसा करायचा, ती ऍक्टिव्हेट कशी करायची, हे सर्व आपण या 5 दिवसांमध्ये शिकणार आहोत. तर बघा एक छोटंसं एक्झाम्पल देते तुम्हाला. रोग बऱ्या करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. ऍक्च्युअली तुम्हाला सोपं करून सांगते की रेकी म्हणजे काय. रोग बऱ्या करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. ठीक आहे. मग कुठल्या पद्धती आहेत? तर ॲलोपॅथी आहे. येस. होमिओपॅथी आहे. आयुर्वेद आहे. त्याच्यानंतर योगोपचार आहे. योगाच्या सहाय्याने आजार बरे केले जातात. येस. देन आहे की संगीतोपचार आहे. आता पुणे मुंबई सारख्या ठिकाणी आहेत, मला छोट्या छोट्या सिटीज मध्ये माहित नाहीये, मे बी पोहोचलेले नसतील एवढे, की संगीतोपचार पण आहेत की संगीताच्या मदतीने तुमचे कुठलेही ब्लॉकेजेस, आजार दूर केले जातात संगीताचा वापर करून. देन अशा वेगवेगळ्या हिलिंग, रोग बरा करण्याच्या पद्धती आहेत. त्याच पद्धतीनं रेकी म्हणजे हस्तस्पर्श चिकित्सा ही सुद्धा रोग बरा करण्याची एक पद्धत आहे. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात की अल्टरनेट हिलिंग मेथड. ओके. आणि मराठीमध्ये पूरक चिकित्सा पद्धती असं म्हटलं जातं.
तर बघा हा एक उदाहरण देते बघा, की आपल्या घरामध्ये आपण आरसे असतात, ठीक आहे. आपण आरशामध्ये काय करतो, रोज आपलं प्रतिबिंब बघतो, हो की नाही. पण समजा की त्या आरशावरती धूळ जमा झाली आहे फार, तर काय होईल, कोण सांगेल? बरोबर, आपल्याला प्रतिबिंब दिसणार नाही आपलं व्यवस्थित. यस प्रियंका मॅडम, अगदी बरोबर. हा. की आपल्याला त्याच्यावरती धूळ जमा झाली, तुम्ही तो आरसा क्लीनच नाही केला, साफ नाही केला, तर त्याच्यावरती काय होईल, धूळ जमा होत जाईल, आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसणार नाही, आपण स्पष्टपणे बघू शकणार नाही आपल्याला, हो की नाही. सेम हेच आपल्या बॉडीच्या बाबतीत सुद्धा अप्लाय होतं. आपली बॉडी कशावरती काम करते, शरीरामध्ये प्राण ऊर्जा असेल तर, येस और नो. बरोबर. प्राणशक्ती नाहीये शरीरात, काय होईल, आपण जिवंत राहू का? 2-3 मिनिट पण आपण जिवंत नाही राहणार, हो की नाही. मग बघा हा सेम ते आरशाचं जे उदाहरण दिलं तेच आपल्या बॉडीच्या बाबतीत सुद्धा लागू पडतं. जसं आरशावरती धूळ जमा झाली, तुम्ही तो साफ नाही केला तर प्रतिबिंब बघू शकत नाही. त्याच पद्धतीनं काय होतं की आपल्या शरीरामध्ये अनेक विषारी घटक, नकारात्मक ऊर्जा, भावना, टॉक्सिक एनर्जी ही साचली जाते, ठीक आहे. मग ती साचल्यामुळे काय होतं, आपण त्याचं शुद्धीकरण तर करतच नाहीये, आपल्याला क्लिन्झिंग ही टेक्निकच माहित नाहीये. मग काय होतं, हे विषारी घटक, नकारात्मक ऊर्जा, भावना हे सगळं साठत गेल्यामुळे त्याचा परिणाम कुठे होतो, की त्याचं रूपांतर होतं मानसिक आजार, शारीरिक आजार, आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये जे ब्लॉकेजेस, अडथळे निर्माण होतात, त्याचा परिणाम, या सगळ्याचा परिणाम आहे तो. आणि लक्षात घ्या की कुठलाही आजार डिरेक्टली पहिला बॉडीवरती आपल्याला नाही होत, तो पहिला आपल्या मनामध्ये निर्माण होतो, मनात उत्पन्न होतो, नंतर तो कुठे रिफ्लेक्ट होतो, आपल्या बॉडीवरती, ठीक आहे. कशा बरोबर. पद्धतीने ते आपण स्टेप बाय स्टेप बघणारच आहोत. पण बघा हा, मग अशाच पद्धतीने रेकी काम करते. तर काय केलं जातं, रेकी ऊर्जा म्हणजेच काय, रेकीचं हिलिंग घेणं म्हणजेच काय, तर ब्रह्मांडातून जी वैश्विक ऊर्जा आहे, युनिव्हर्सल एनर्जी, ती आणि आपल्या शरीरातील 60 चक्र हे कनेक्ट केले जातात, आपल्या शरीरातील प्राण ऊर्जा हे कनेक्ट केले जातात, आणि त्या माध्यमातून हे रेकीचं हिलिंग आपण पास करतो. ती ऊर्जा आपण स्वतःला घेतो आणि इतरांनाही देतो. मग अशा पद्धतीनं रोग बरा केला जातो. आता बघा हा, की रेकीचे फायदे कोणकोणते, तसे तर खूप सारे अगणित फायदे आहेत, काही सिलेक्टेड मी आता तुम्हाला सांगते, डे बाय डे आपण बघूयात. तर रेकीमुळे काय होते की फर्स्ट ऑफ ऑल तुमचं मन प्रसन्न राहतं. त्याच्यानंतर तुम्हाला काही मानसिक ताणतणाव असतील, भावनिक अडथळे असतील, तर ते दूर होतात. सगळ्यात महत्वाचं, तुमचा ऑरा क्लीन होतो, तुमचं आभामंडळ क्लीन केलं जातं. त्याच्यानंतर तुमची पर्सनॅलिटी क्रिएटिव्ह बनते, ओके. देन रेकी काय करते बघा, की रूट कॉजवर काम करते. म्हणजेच एक एक्झाम्पल देते, तुम्ही बघितलं असेल की आपल्याला ना काही छोटे मोठे आजार असतात, मग त्यावेळेला काय होतं, आपण जातो मेडिकलमध्ये किंवा डॉक्टरांकडे जातो, टॅबलेट्स, मेडिसिन वगैरे घेतो, तात्पुरतं रिलीफ मिळतं. काहींना एक्सपिरियन्स आला असेल, पुन्हा 2-4 दिवसांनी किंवा नेक्स्ट वीकमध्ये परत तेच आहे, पुन्हा तो आजार डोकंवर काढतो, पुन्हा आपण औषधं घेतो, तात्पुरतं आपल्याला बरं वाटतं, रिलीफ वाटतं, पुन्हा तेच काही दिवसांनी, काही महिन्यानंतर, म्हणजे हे चक्र सुरू राहतं, ओके. तर रेकी काय करते, मुळावर घाव घालते. म्हणजेच काय, कुठलाही आजार मुळासकट काढून टाकते तुमच्या शरीरामधून, ओके. मग तुम्हाला एखादा छोटा मोठा आजार असेल, तुम्ही त्याच्यासाठी मेडिकल ट्रीटमेंट घेताय, त्याच सोबत तुम्ही रेकीचं हिलिंग सुद्धा घेतलं, रेकीची एनर्जी घेतली, तर काय होतं, तुमचा तो आजार अगदी मुळापासून तुमच्या शरीरातून गायब होतो, नष्ट केला जातो. आणखी एक महत्वाचं, की जसं तुम्ही रेकीमध्ये याल, तर काय होतं, की जी नकारात्मक व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यात, नकारात्मक माणसं आहे, ती आपोआपच तुमच्यापासून दूर जाऊ लागतात, ठीक आहे. त्याच्यासाठी फारसं काही तुम्हाला कष्ट करण्याची गरज नाहीये. सपोज आता तुम्ही उद्याचं कोणी सांगू शकेल का, आता तुमचं ना एखाद्या व्यक्तीशी खूप छान बॉन्डिंग आहे, खूप छान रिलेशन आहे, तुम्हाला माहिती आहे आणखी 4 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी मे बी तुमच्याशी हेच रिलेशन असेल त्यांच्यासोबत, कोणालाच माहिती नाहीये, बरोबर. ओके. अनप्रेडिक्टेबल आहे सगळं, कोणालाही माहिती नाही की उद्या कसं तुमचं रिलेशन असेल. सो रेकीमध्ये हा एक फायदा आहे की इन फ्युचर, भविष्यामध्ये तुमच्यासाठी जे धोकादायक व्यक्ती आहेत, त्रासदायक व्यक्ती आहेत, ते आत्ताच तुमच्यापासून स्वतःहून लांब जाऊ लागतात, तुम्हाला कष्ट करावे लागत नाही. देन ज्या व्यक्ती तुमच्यासाठी लाभदायक आहेत, तुमचं आयुष्य खूप छान बनवणार आहेत किंवा आयुष्य एका वेगळ्या टर्निंग पॉइंटला नेऊन ठेवतात, अशा व्यक्ती कुठूनही तुमच्याशी कनेक्ट होऊ लागतात, ठीक आहे. जसं आज तुम्ही भेटलात. येस येस, थँक्यू मॅम. पुढे जाऊयात. तर अशा व्यक्ती तुम्हाला कुठूनही तुमच्या आयुष्यामध्ये येतात. त्याच्यानंतर रेकी कुठे काम करते बघा, ऑल लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्स, सगळ्या सजीव निर्जीव गोष्टींना तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता. लिटरली तुमचं वाहन असेल, तुमचं घर, तुमचं कंपनीमधलं एखादं मशीन असेल, यंत्र असेल, तुमचे पाळीव प्राणी,
पाळीव प्राण्यांना, पक्ष्यांना सुद्धा तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता. मी काय म्हटलं की सगळ्या सजीव निर्जीव वस्तूंना तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता. आता बघा हा की आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळे ब्लॉकेज असतात. तर कुठले असतात? हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम असतात, त्याच्यानंतर नातेसंबंध दुरावलेले असतात, रिलेशनशिप इश्यूज असतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये, पैशांचे ब्लॉकेजेस निर्माण झालेले असतात, म्हणजेच पैशांची अडचण, पैशांचा प्रवाह कुठेतरी थांबलेला असतो, पैशांची चणचण भासते. ते नाही की करिअरमध्ये प्रॉब्लेम येतात, शिक्षणामध्ये अनेक प्रॉब्लेम येतात. ठीक आहे, तर मग हे सगळे ब्लॉकेजेस, यालाच अडथळे आपण म्हणतो, हे कशामुळे येतात माहितीये का? आणि हे सगळे अडथळे आपण रेकीने दूर करू शकतो, याला हिलिंग देऊ शकतो. मग भले ते स्वतःच्या आयुष्यातले असतील किंवा तुमच्या जवळची लोक असतील, फॅमिली मेंबर्स असतील, त्यांच्या आयुष्यातून हे सगळे अडथळे तुम्ही रेकीच्या मदतीने दूर करू शकता, स्वतःलाही हिलिंग देऊ शकता आणि त्या लोकांना सुद्धा तुम्ही हील करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने. सो पुढे जाऊयात. बघा की हे ब्लॉकेजेस आपणच तयार केलेले असतात. कोण तयार करतं? एक्सपेरिमेंट आपण करणार आहोत, त्यावरून तुम्हाला समजेलच. हे ब्लॉकेजेस आता काही जणांना पटत नसेल, वेट 5 मिनिटं फक्त वेट करायचंय. ठीक आहे, हे ब्लॉकेजेस आपण स्वतः तयार केलेले असतात आपल्या विचारांनी आणि आपल्या कर्मांनी. ओके, सगळं इथे असतं आपल्या. मी मगाशी जसं म्हटलं की कुठलाही आजार डिरेक्टली आपल्या शरीरावर होत नाही, तो आधी मनातून क्रिएट झालेला असतो, मनामध्ये ब्लॉकेजेस झालेले असतात. मग बघा, हे कसं एक छोटंसं टास्क करणार आहोत आपण. सपोज तुमच्या हातामध्ये एखादा ग्लास आहे. समजा, व्हिज्युअलाइज करा की तुमच्या हातामध्ये एक ग्लास आहे, रिकामा ग्लास आहे. ठीक आहे, तर तुम्ही हा 5 मिनिटं होल्ड करू शकता का? 5 मिनिटं असंच पकडून ठेवू शकता? त्याचं काही वजन नाहीये, वेट नाहीये, रिकामा ग्लास आहे. 5 मिनिटं तुम्ही धरून ठेवू शकता? येस ऑर नो? ग्लास म्हणजे त्याच्यात पाणी असतं हे आपल्याला प्यायला किंवा असं. तर नुसता रिकामी धरणं थोडस मे बी कोणाला नाही आवडणार हे. ओके, आवडण्याचा प्रश्न नाहीये. मी म्हणते आवडण्याचं नाही, म्हणजे नुसताच पकडलेला रिकामी ग्लास नाही धरवणार असं. म्हणजे मी माझं वैयक्तिक मत सांगितलं. ओके, नाही, मी सांगते की कंपल्शन आहे. तुम्हाला कंपल्सरी सगळ्यांना मी एक रिकामा ग्लास दिलेला आहे हातामध्ये, तुम्ही 5 मिनिट होल्ड करू शकताय. 5 मिनिट. ओके, करू शकतो. 15 मिनिटं हो. धरू शकताय का? हो हो सपोज मी कम- म्हणते की 1 तासभर सर्वांनी हातामध्ये तो ग्लास पकडून ठेवायचा आहे. धरून ठेवू शकता? होईल. कोण आहे? 1 सेकंड ना, 1च मिनिट. कंपल्शन असेल तर धरून ठेवू शकतो. हा, हा मॅम, काय म्हटलं? येस मॅम, काय म्हटलं? 1 तासभर तुम्ही धरू शकताय. तिलोत्तमा मॅम कुठे गेल्या? आवाज येत नाहीये मॅम. 1 सेकंड. मी थोडस परमिशन अलाव केलेली आहे मॅम. अनम्यूट करून बोलू शकताय. 1 तासभर कोणी हा हातामध्ये धरू शकता? 2-3 मिनिटच धरू शकतो. ओके. आता आणि मी तुम्ही म्हटलं की सक्ती जर केली तर थोडा 1 तास आम्ही सहन करू, पण त्याच्या पुढे नाही सहन करता येणार. ओके, पण सर काय तो रिकामा ग्लास आहे ना, त्याचं वेट फारसं आहे का? काहीच वेट नाहीये. पण मॅडम हात दुखायला लागेल आपला. Yes. होणार एवढं जगातलं सगळ्यात मोठं संपूर्ण आपला अवयव दुखायला लागतील ते. ओके, बघा हा काय होईल. आणि कारण सपोज तो ग्लास पण नसताना. नाहीये, साधा पेपर आहे, नोटबुक मधलं एक पेज आहे, ते तुमच्या हातात दिलंय आणि म्हटलंय होल्ड करा. पेजला काही वजन असणार आहे, काहीच असं होल्ड करू तरी शकेल? सुद्धा ते- समजा मी म्हटलं 24 तास किंवा वर्षभर, समजा वर्षभर नाही. असं तरी ते होल्ड. शक्य नाहीये. नाही पॉसिबल. का बरं? Possible. म्हणजे आपल्याला कारण दुखायला लागेल हात पूर्ण. दुखायला लागेल. हा? कारण नसताना. बघा, ओके, कारण नसताना पकडलंय. अगदी बरोबर, माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. ओके, मग बघा हा की तुम्ही तो रिकामा ग्लास किंवा वही मधलं एक पान असेल साधं, पेपरचं वजन किती असणार आहे, पण तुम्ही ते अगदी 10-15 मिनिटाच्या वरती होल्ड नाही करू शकत आहे. मग विचार आणि करा, हात पण असं धरू शकणार नाही आपण. काय होईल? तुम्ही तर होल्ड केला तर काय होईल? तुमचं सुरुवातीला हाताचं बोट दुखू लागतील, मग मनगट दुखेल, मग हळूहळू तर प्रेशर कुठे येईल? कोपऱ्यावरती, हाताचं कोपर, मग शोल्डर, मान दुखेल आणि मग पाठीचा कणा पूर्ण दुखायला लागेल. मग एका पॉइंटला असं हे होऊन तुम्ही तो ग्लास ठेवून द्याल खाली, हो की नाही?
मग विचार हम्म. करा, साधा रिकामा ग्लास किंवा साधं एक वहीचं पान आपण हातामध्ये धरू शकत नाहीये 10-15 मिनिटांच्या वरती. ठीक आहे. तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की वर्षानुवर्ष, महिनोमहिने तर जाऊ द्या, की ज्या नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक भावना, मग ईर्ष्या असेल, संताप असेल, द्वेष असेल, एखाद्या व्यक्तीबद्दल चीड असेल, एखाद्या गोष्टीबद्दलचा द्वेष असेल, चीड असेल, ईर्ष्या, मत्सर, पश्चाताप असेल, स्वतःला गिल्ट असेल कुठल्या तरी गोष्टीचा, मग या सगळ्या नकारात्मक ऊर्जा आपण महिनोमहिने नाही तर काही जण अगदी वर्षानुवर्षे साठवून ठेवतात. कुठे? मनामध्ये. आता हा ग्लास धरलाय ते तुम्हाला दिसतंय, कारण ते काय, वरवरचं पेन तुम्हाला दिसतंय, शारीरिक ते जे बॉडीला पेन होते वरून ते म्हणजे सगळ्यांना दिसतंय ते, सॉरी. पण मनामध्ये किती नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी साठवून ठेवली आहे. राग, द्वेष, चीड, अहंकार, पश्चाताप, ईर्ष्या, मत्सर, हे सगळं आपण साठवून ठेवले वर्षानुवर्षे. मग त्याचा किती वाईट परिणाम. आता ग्लास धरला तर तुमचा हात दुखू लागला 10 मिनिटं, मग हे वर्षानुवर्ष इथे साठवून ठेवलंय, पकडून ठेवलंय, तुम्ही होल्ड केलंय, सेम त्या ग्लास सारखं. मग त्याचा किती वाईट परिणाम तुमच्या मनावर, शरीरावर आणि भावनांवरती होत असेल, याचा कोणी विचार केलाय का? आणि जसं मी मगाशी वाक्य काय बोललंय, की कुठलाही आजार शरीरावर होत नाही, तो पहिला मनातून क्रिएट होतो. मग हे ब्लॉकेजेस या कशामुळे येतात? ह्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीज, या निगेटिव्ह इमोशन्स, भावना साठवून ठेवल्यामुळे हे सगळे ब्लॉकेजेस येतात. मग कुठलेही असोत, भले ते मग रिलेशनशिप इश्यूज असू देत, तुमच्या आयुष्यात पैशाचे प्रॉब्लेम असू देत, हेल्थ प्रॉब्लेम असू देत, करिअरमध्ये इश्यूज असू देत. ठीक आहे. हे सगळे प्रॉब्लेम्स इथून सुरू होतात, हे ब्लॉकेजेस तुम्ही साठवल्यामुळे. ठीक आहे. तर आपण आता एक टास्क करूया बरं. सगळ्यांकडे नोटबुक आहे, नोटपॅड, पेन. तर आता काय करायचंय, की तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही व्यक्ती असतील की तुमच्या आयुष्यात आता जे काही वाईट सुरू आहे, जे काही प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या आयुष्यात, ते फक्त या व्यक्तींमुळे आहेत. अशा व्यक्तींना कुठल्या तुम्ही जबाबदार मानताय का? तर त्या व्यक्तींची नावं लिहून काढायची. मग काहींच्या लिस्टमध्ये 1-2 नावं असतील, काहींच्या लिस्टमध्ये 15, 20, 25 नावं असतील, काही फरक पडत नाहीये. ठीक आहे. आपण ही निगेटिव्ह एनर्जी आज रिमूव्ह करणार आहोत, काढून टाकणार आहोत. ती नावं आत्ता लिहायची. तिलोत्तमा मॅम, बरोबर म्हटलात. गरज नसताना मी ग्लास का पकडू? गरज नसताना ग्लास नाही पकडणार, मग गरज नसताना वर्षानुवर्षे ज्याचा आता काही प्रभाव नाहीये आपल्या आयुष्यावरती, काही मॅटर करत नाही आपल्याला. काही जण 5वी मध्ये काय घडलंय माझ्यासोबत ते आतापर्यंत घेऊन बसलेले आहेत. ओके. सो त्या निगेटिव्ह एनर्जीज आपण रिमूव्ह करायच्या, त्याशिवाय आपल्या आयुष्यामध्ये प्रगती नाही होणार आहे. येस, नावं लिहिली. डन. कोणीतरी एकाने सांगायचंय, झालं असेल तर. यस, अधिकारी मॅम, झालं? झालं. येस, नाईस टू मीट यू. मी फक्त फोनवरती बोलले होते तुमच्याशी. चलो, झालं सर्वांचं. आता काय करायचं माहितीये, आता ही लिस्ट वाचा, आणखी एकदा शांत डोकं ठेवून वाचायची आहे. बोल शो, बोल. काय वाटतं तुम्हाला नाव वाचल्यानंतर? अजून पण तुम्हाला राग येतोय का, किंवा रागावर कंट्रोल होत नाहीये का? त्यांची नावं वाचली की ती भावना पुन्हा आपल्यामध्ये निर्माण होते, किंवा ते चित्र हा. डोळ्यासमोर उभं राहतं, ती घटना, ती व्यक्ती डोळ्यासमोर उभी राहते. Yes, yes, मग तो yes. त्रासदायक कोणता विषय असेल तो आपल्या डोळ्यासमोर येतो, त्रास व्हायला लागतो. मे बी ते 10 वर्षापूर्वी घटना घडली असेल, पण आता आपण ती एनर्जी फील करतो की नाही? येस और नो? Yes. सेकंड, मी म्यूट करते थोडं, थोडासा आवाज येतो. विराज सरांचा आवाज येतोय बहुतेक. ओके. तर बघा हा, मग त्या व्यक्ती आता तुमच्या समोर आहेत का? नाहीयेत, पण आपल्याला ती एनर्जी फील होते, ते दुःख फील होतं. काही जणांना आता रडू येतं, हो की नाही? कारण एवढे अटॅच झालेलो असतो आपण. घटना घडली 10-12 वर्षांपूर्वी, आता मी नावं लिहायला सांगितली तर ती घटना समोर येते आणि आपण त्या भावनेशी अटॅच झालेलो असतो, त्या घटनेशी, त्या व्यक्तींशी आपण अटॅच असतो. ओके. तर त्याच्यापासून डिटॅच होणं आपल्याला गरजेचं आहे. ती निगेटिव्हिटी शरीरातून 7 चक्र ऑरामधून काढून टाकणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. आणि जोपर्यंत तुम्ही हे करत नाहीये ना,
तोपर्यंत तुमच्या आयुष्यात नवीन गोष्टी येणार नाहीत. तुमची स्वप्न, तुमच्या इच्छा, गोल्स तुम्ही अचीव्ह करू शकणार नाही. ओके, का बरं? एक छोटंसं एक्झाम्पल देते. समजा की तुमच्या घरामध्ये एक रूम आहे, त्याच्यामध्ये तुम्ही खचाखच अशी अडगळ भरलेली आहे. ओके, नको असणारं सामान जे कधी तुम्ही घरामध्ये वापरत नाही, ज्याला आपण स्टोर रूम म्हणतो. समजा तुम्ही एखाद्या रूम मध्ये ना तिला लिटरली स्टोर रूम करून टाकली. नको असणारं सामान सगळं भरलेलं आहे, खचाखच भरलंय. तिथे जराही जागा तुम्ही रिकामी सोडलेली नाहीये. आणि ना तुम्ही घरामध्ये नवीन फर्निचर किंवा सोफा सेट समजा आणलेला आहे आणि तुम्हाला त्याच रूम मध्ये ठेवायचा आहे, तिथंच ऍड करायचंय. इज इट पॉसिबल? नो, आहे का ते? का नाहीये? नाही. तर आपण तुम्हीच जागाच नाही. अधिकारी मॅम. येस, जागाच नाही. जागाच नाही ठेवलेली तुम्ही. मग कसं नवीन फर्निचर तिथे ऍड करणार आहे? पहिली ओके. जुनी अडगळ पहिले काढून जुनं काढावं टाकायची. लागेल. काढून टाकायला जुनं लागेल. काढावं सेम लागेल. इथं तुम्ही जागा ठेवलीये का? ती नावं वाचल्यानंतर अजूनही आपल्याला त्रास होतोय, दुःख होत आहेत, वेदना होतीये, ते चित्र डोळ्यासमोर येते, ती घटना डोळ्यांसमोर येते. म्हणजेच काय, तुम्ही अजून हे काढून टाकलेलं नाहीये, विसरू शकलेलं नाहीये. येस वासंती मॅम बोला. येस. मॅम अनम्यूट करून बोला. बराच वेळ हँड रेज होता, सो मी विचारलं. अनम्यूट करा मॅम. येस, हा नमस्कार मॅडम. नमस्ते. मी आता इतके दिवस झाले तुमचा क्लास जॉईन करते मॅडम. आता ते आता सगळं मनातून गेलंय माझ्या. आता राग वगैरे सगळं अगदी तुम्ही आता किती म्हणताय की नाही, राग आहे काय आहे काढा म्हणतात तुम्ही, काहीच येत नाही आहे मनात माझ्या. खूपच छान, वंडरफुल. ओके, लिटरली एक मॅम होते, मी नाव विसरले, आपल्याच बॅचला असतील मे बी त्या, वासंती मॅमच्या. तर त्यांना पॅनिक अटॅक यायचे, दर 10-15 दिवसांनी पॅनिक अटॅक येत होते. मग आता त्यांच्यामध्ये सगळ्या टेक्निक्स वगैरे करतात, रेकीचं हिलिंग देतात. आता अशी परिस्थिती आहे, त्यामुळे लोकांना म्हणजे कोणी डोका पटला ना त्यांच्या पुढे तरी त्यांना फरक नाही पडत आहे. आता इतक्या नाही पडत. रिलीफ मिळालंय त्यांना, काही होय नाही होय की लोक आता विचार करतात हिला काहीच कसा फरक पडत नाहीये. ओके, आणि दर 15 दिवसाला पॅनिक अटॅक येणं सोपी गोष्ट नाहीये. ओके, बरोबर आहे. सो आता पूर्णपणे त्यांना रिलीफ मिळाले, खूप छान आहेत ते आता. सो बघा, तर ती अडगळ काढल्याशिवाय नवीन येणार नाही. मग त्याच पद्धतीनं इथे मनामध्ये समजा तुमची रूम आहे, इथे नकारात्मक भावना, ईर्ष्या, द्वेष, राग, संताप, चीड सगळं काही आपण दाबून ठेवलंय, सप्रेस केलंय, साठवून ठेवलंय. ते बाहेरच नाही पडत आहे. आणि ह्या जुन्या गोष्टी गेल्याशिवाय नवीन गोष्टी येतील का? हे जर ब्लॉकेज तुम्ही काढलं नाहीये, ओके, जाधव सर तुम्ही उठून बसून केलं तर प्लीज फार बरं होईल. ठीक आहे. येस, काय होईल, जोपर्यंत तुम्ही हे काढत नाहीये तोपर्यंत नवीन गोष्टी येणार नाहीयेत. मग तुमचे इच्छा, गोल्स, जे काही तुमचे ड्रीम्स आहेत ते तुम्ही प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला हवे तसे रिझल्ट मिळणार नाही. का बरं? कारण युनिव्हर्सचा, ब्रह्मांडाचा एक रूल आहे. ते काय म्हणतं की तुम्हाला जी गोष्ट आयुष्यात हवी, अट्रॅक्ट करायची आहे, ज्या गोष्टीची इच्छा तुम्ही करता त्याच्यासाठी आधी स्पेस तयार करा, आधी रिकामी पोकळी, एक रूम तयार करा. आणि आपण जर ऑलरेडी निगेटिव्हिटीनं तेवढं भरलेलं असेल, युनिव्हर्सला पण दिसतंय, युनिव्हर्स काय म्हणणार आहे, अरे हे तर सगळं भरलेलं आहे निगेटिव्हिटीनी, इथे मला जागाच नाहीये काय, आता याला काय आणखी देऊ. आणि ऑलरेडी जर निगेटिव्हिटीनी भरलंय तर युनिव्हर्सचा नियम आहे लाईक अट्रॅक्ट्स लाईक. जे आहे तुमच्याकडे त्याच पद्धतीची एनर्जी, त्याच पद्धतीच्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करणार आहात, हे लक्षात ठेवा. लाईक अट्रॅक्ट लाईक. ओके, निगेटिव्हिटीने भरलंय तर युनिव्हर्स पण काय म्हणणार आहे, तथास्तु. तुझ्याकडे जे आहे ना तेच मी आणखी तुला मल्टिपल करून देतोय, तेच 10 पटीने तुला वाढवून देतो. सो हे सगळं काढून टाकायचंय. ओके, तर कशा पद्धतीने बघा, मग सेम जे रूमचं उदाहरण सांगितलं, क्लिन्झिंग करायचंय. काय करायला लागेल, तुम्हाला नवीन फर्निचर ऍड करायचंय तर जुनं आधी काढावं लागेल ना. का साठवून ठेवले तर नको असणारं फर्निचर, नको असणारे वस्तू. मला सांगा, तुम्ही घरामध्ये तुमच्या हॉलमध्ये प्रदर्शन मांडता का हो? नको असणाऱ्या गोष्टी, तुटक्या फुटक्या गोष्टी, तुटकं फुटकं सामान जे तुम्हाला लागणार नाहीये, त्याचा ना आधी उपयोग होता ना आता ना फ्युचरमध्ये कधी उपयोग येत, ते तुम्ही हॉलमध्ये घराच्या सजवून ठेवाल का? एक्झिबिशन मांडाल का? मग इथे काय एक्झिबिशन मांडायचं आपण? इथे का साठवून ठेवायचं? हे पण तुमचं घरच आहे ना. आपण जर लक्षात घ्या, घरामध्ये लहान मुलांना काय म्हणतो, नकारात्मक गोष्टी बोलायच्या नाही घरामध्ये. ओके, शुभ बोलायचं, कारण वास्तुपुरुष काय म्हणतो, वास्तू म्हणते तथास्तु. त्याच पद्धतीने ब्रह्मांड पण तुम्हाला तथास्तु म्हणत असतं. मग तुम्ही ब्रह्मांडामध्ये काय सोडते? काही जणांना तर रडगाणं गाण्यात एवढा इंटरेस्ट असतो कमालीचा, रोज येईल ना त्याला प्रत्येकाला सांगत, तुला माहितीये माझ्या लाईफमध्ये काय झालं, माझं नशीबच असे, नशीबच फुटके खराब आहे.
माझं कुठेच यश मिळत नाही, सक्सेस मिळत नाही, ज्या कामात हात घालतो सगळं काम माझं बिघडतं. हे काय आहे? निगेटिव्ह इमोशन्स तुम्ही जर रोज युनिव्हर्समध्ये सोडत असाल, युनिव्हर्स काय म्हणणार आहे? तथास्तु. मग जर घरामध्ये आपण निगेटिव्ह बोलत नाहीये तर ब्रह्मांडामध्ये का सोडायचे? हे विश्वची माझे घर म्हणतो ना, हे एवढंच घर आहे का? हे ब्रह्मांड पूर्ण विश्व आहे, हे विश्व आहे तेच तुमचं घर आहे. मग तिथे का निगेटिव्ह एनर्जी सोडायच्या? इथे मुळात का साठवून ठेवायचं? हेच सोडतोय, पुन्हा हेच अट्रॅक्ट करतोय. लाईक अट्रॅक्ट लाईक. जे व्हायब्रेशन सोडतायत तेच तुमच्याकडे परत येतात. मग त्यात देवाचा आणि नशिबाचा काय दोष आहे? सर्वस्वी दोष कुठनाचा आहे? आपला आहे सगळा दोष. मग मगाशी म्हटलं, हे जे अडथळे आहेत ते कोण तयार करतं? आपण आपल्या विचारांनी आणि कर्मांनी तयार करतो. विचार आणि कर्म कुठले? आपण ते सोडतच नाहीये, ते पकडून ठेवले, जखडून ठेवले. त्याचा ना आता उपयोग आहे ना फ्युचरमध्ये, आणि फायदा नाहीच आहे. झाला तर काय आहे? तोटाच आहे सर्वांना. ओके. बरं, हे का विसरू शकत नाहीये बरं? तुम्ही त्या व्यक्तींना, त्या घटनांना का विसरू शकत नाहीये? ह्याचं टास्क आहे बरं. ही जी चिट आपण लिहिली आहे ना, ते रात्री झोपण्यापूर्वी फाडून किंवा जाळून टाका. हे केव्हापर्यंत करायचंय? जोपर्यंत तुम्हाला रिलीफ वाटत नाहीये, न्यूट्रल वाटत नाहीये. आता तुम्ही त्या चिठ्ठीमध्ये लिहिलंय. उद्या सपोज ती व्यक्ती जरी तुमच्या समोर येऊन लिटरली उभी राहिली तरीही तुम्हाला त्रास होता कामा नये, फरक नाही पडला पाहिजे, अगदी न्यूट्रल राहिलं पाहिजे. ह्या पॉइंटला जोवर तुम्ही जात नाही तोपर्यंत डेली हे टास्क करायचंय चिटवाले. त्याचं नाव लिहायचंय आणि फाडून किंवा जाळून टाकायचंय. ठीक आहे. खूप मॅजिकल रिझल्ट याचे मिळतील तुम्हाला. आणि तुम्ही माफ का करू शकत नाहीये माहितीये? कारण आपण विसरलं नाहीये. आणि माफ न केल्यामुळे हे ब्लॉकेजेस सगळे कशामुळे येतात माहितीये? तुम्ही माफ केलं नाहीये, तुम्ही पकडून ठेवलंय. ओके. माफ न केल्यामुळे खूप सारे ब्लॉकेजेस आपल्या लाईफमध्ये येतात. आता बघा हा, त्या व्यक्तीलाही माफ करायचंय. ठीक आहे. आता काही लोक म्हणतील, मॅडम मी का माफ करू? त्या व्यक्तीने मला त्रास दिलाय ना, मग मी का माफ करू? त्यांनी माफी मागितली पाहिजे. असं बिलकुल नसते बघा. ठीक आहे. कळत नकळतपणे तुमच्याकडून पण ती व्यक्ती दुखावली गेली असेल. जाणीवपूर्वक म्हणत नाही, अजाणतेपणे तुमच्याकडून दुखावली गेली असेल. ती कुठले व्हायब्रेशन सोडणार आहे युनिव्हर्समध्ये? निगेटिव्ह व्हायब्रेशन जाणार आहेत, तेच तुमच्याकडे येणार आहेत. आपण ज्याला तळतळाट म्हणतो ना, त्याची बॅड एनर्जी लागलेली. सो कळत नकळतपणे गेलेले असतात. सो पहिलं की त्या व्यक्तीलाही माफ करायचंय, त्याचीही माफी मागायची आहे. ठीक आहे. आणि त्याला माफ पण करून टाकायचं. कारण काय होतं बघा, जोपर्यंत तुम्ही माफ करायला शिकत नाहीये, तुम्ही एका चक्रात मध्ये अडकताय, एका साखळीमध्ये अडकताय. त्या लूपमध्ये आपण अडकतोय, त्याच्यातून चक्रातून बाहेर नाही पडते. आणि जोपर्यंत त्या चक्रातून तुम्ही बाहेर नाही पडते तोपर्यंत तुमच्या आयुष्यात प्रगती होणार नाही, नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यात येणार नाहीयेत, कारण जुनं सोडायला तयार नाहीये तुम्ही. ओके. सो आज आपण एक खूप छान मॅजिकल टेक्निक करणार आहोत. पहिले तर काय करायचंय? समोरच्या व्यक्तीला माफ करायचंय, आपणही त्याची माफी मागायची. आता काही जण म्हणतील की मॅडम आम्ही एकमेकांचं तोंड नाही बघत आहे, मग माफी कशी मागू? आपल्याला काय करायचंय? डिरेक्टली त्यांना आता जाऊन माफी मागायची आहे का? नाही. आपल्याला युनिव्हर्सकडे, ब्रह्मांडाकडे त्यांची माफी मागायची, ती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते. आणि हे केव्हापर्यंत करायचं? जोपर्यंत तुम्हाला न्यूट्रल वाटत नाही, छान रिलीफ मिळत नाही त्याच्यामधून, तोपर्यंत. ठीक आहे. आता आणखी बघा, एक छान फॉरगिवनेसची टेक्निक, एक मॅजिकल रेमेडी म्हणू शकता. विदिन अ डे 24 आवर्स मध्ये तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळतात. ओके. तर काही आता मास्टर लेवलचे स्टुडंट्स आहेत, तर एवढे छान रिझल्ट आलेत की आधी काही व्यक्ती त्यांच्याशी बोलत नव्हत्या, बरेच वर्ष संपर्क नव्हता, आणि ती टेक्निक केल्यापासून काही तासांमध्ये, काही दिवसांमध्ये त्यांना रिझल्ट आलेत. स्वतःहून समोरच्या व्यक्तीचा फोन येतो. कोणाशी रिकनेक्ट व्हायचं असेल तर खूप छान रिमेडी आहे. आणि आता ही रिमेडी फक्त आपण ब्लॉकेजेस, आपल्या ज्या मनात नकारात्मक ऊर्जा भावना साठलेत ना, ह्या ब्लॉकेज काढण्यासाठी वापरतोय. पण आपण उद्या 2-3 दिवसांमध्ये पाहणार आहोत की ती टेक्निक पैसा अट्रॅक्ट कसा करू शकता तुम्ही त्या टेक्निकचा यूज करून. एखादं सोलमेट असेल, एखादी व्यक्ती आयुष्यात अट्रॅक्ट करू शकता, तुमची हेल्थ अट्रॅक्ट करू शकता, तुमचा जॉब, ड्रीम जॉब असेल, ड्रीम हाऊस असेल, सगळं काही तुम्ही त्या टेक्निकनी अट्रॅक्ट करू शकता. आज फक्त आपण वापरणार आहे की आपले ब्लॉकेजेस काढून टाकण्यासाठी, नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी, आपले 7 चक्र, ऑरा आणि बॉडीमधून. ठीक आहे. तर बघा, ही एक फॉरगिवनेसची मॅजिकल टेक्निक आहे, फॉरगिवनेसची मॅजिकल प्रेयर आहे. फक्त 4 सेंटेन्सची आहे. होपोनोपोनो प्रेयर. कोणी नाव ऐकलंय किंवा केलेली आहे? येस, प्रियंका पाटील मॅम केली आहे, तिलोत्तमा मॅडमनी सुद्धा केली आहे, वासंती मॅम. येस, व्हेरी गुड. येस, प्रियंका मॅम, रिझल्ट कसे आहेत? मॅडम मी एक बोलू? हा बोला वासंती मॅम. मॅडम प्रेयर आहे की मी नेहमी आता सुरू केले मॅडम, आणि गंमत अशी झाली, वंडर वाटेल आता सगळ्यांना ऐकलं तर.
2-3 दिवस झाले असेच आमचे फॅमिली मेंबर खूप मोठ्याने बोलले माझ्याबरोबर मॅडम. फोनमध्ये खूप ओके. मोठ्याने बोलले मॅडम. आणि मी गप्प बसले. मला राग आला नाही, काहीच नाही आला. मी गप्प बसले, गप्प ऐकले आणि त्यांनी फोन कट केला तिकडून एकदम बोलून. मी गप्प बसले. 3-4 दिवसांनी परत त्यांचा मला रिटर्न कॉल आला आणि तुम्ही कशा आहात, बऱ्या आहात का म्हणून विचारलं. येस. मी फुल म्हणजे शॉक काय झाले होतं मॅडम. येस मॅडम, ती रेमेडीज एवढी मॅजिकल आहे की विदिन सेकंड्स विदिन मिनिट्स ती काम करते. एका दिवसामध्ये तुम्हाला मॅजिकल रिझल्ट येतात. येस. तर बघा हा, ही एक छोटीशी हवाईयन टेक्निक आहे, हवाईयन प्रेयर आहे. फॉरगिव्हनेसची प्राचीन हवाईयन टेक्निक आहे. त्याला तुम्ही जादूचा मंत्र सुद्धा म्हणू शकता. मी अगदी स्कूल कॉलेजला असल्यापासून करते. माझ्या गुरूंनी मला ही तेव्हा दिली होती आणि तेव्हापासून आजपर्यंत माझ्या डेली रुटीनचा पार्ट आहे. सकाळी उठल्या उठल्या ती प्रेयर म्हणते आणि एवढी मॅजिकल आहे. तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमवर असा कुठलाच प्रॉब्लेम नाही की तो होपोनोपोनोने सॉल्व्ह होत नाही. आणि खूप छान, अगदी तुमच्यावरती लोन असेल किंवा कोणीतरी तुमचे पैसे घेतलेत आणि वर्षानुवर्ष रिटर्नच करत नाहीये, ती व्यक्ती स्वतःहून आनंदाने तुम्हाला ते पैसे आणून देते. मॅडम एवढे रिझल्ट आहेत. येस विराट सर बोला. मॅम मी ती टेक्निक बऱ्याच दिवसापासून करत होतो. येस. बट आय डिडंट रिसीव्ह एनी रिझल्ट ऑफ दॅट. ओके. का बरं? आय डोंट नो, म्हणजे मला नाही माहिती. मनापासून केली का बरं? ती टेक्निक करताना मनामध्ये विचार काय येत होते? मी असं मला रिग्रेट तर आहेच, पण मला असं रिग्रेट पण आहे असं नाहीये. बट आय इवन हॅव अ फॉरगिव्हनेस एनर्जी ऑल्सो, फिलिंग्स फॉर वॉट एव्हर आय एम डुईंग दॅट. बट आय डिडंट गेट अ रिझल्ट. सो वन ऑफ माय फ्रेंड वॉज टेलिंग दॅट तुम्ही म्हटलं ना रिग्रेट आहे, कशाबद्दल रिग्रेट आहे? स्वतःचा? नो, फॉर दॅट थिंग्स दॅट आय डिडंट गेट. काय होतं माहिती का सर, जेव्हा आपण ही टेक्निक करतो ना तेव्हा मनापासून विश्वासाने श्रद्धेने करायची. ती प्रेयर आपण रोबोटिकली म्हणजे मशीन प्रमाणे प्रेयर म्हणतो तोंडातून, पण आतून इमोशन कसले येतात, आतून पुन्हा ती घटना आठवते, निगेटिव्ह विचार, मला त्रास कसा दिला या व्यक्तीने, मला काय फील होतंय. तुम्ही प्रेयर तोंडाने बोलत आहात पण भावना चुकीच्या जात आहेत ना, ते क्लॅश Right. होत So क्लॅश होत आहेत. one of my friend, she is also healer, and ओके. she works in a Isha Foundation, and she is a येस. sadhu there right now. And she said it's not working because of your chakras are not balanced. येस. आपण उद्या चक्र ऍक्टिव्हेशन मेडिटेशन घेणार आहोत, त्याच्यामध्ये तुमचे ब्लॉकेजेस तुम्हाला कळून So जातील. she has recently, 10 days before only, she has Okay. told me a practice of saying the चक्र lam vam ram, जे आहेत ना बीज मंत्र. चक्रावीर बीज मंत्राच. हा. Yes, आपण ते उद्या घेणार आहोत उद्याच्या Okay. सेशन मध्ये. ठीक आहे. तर आता फोकस आपण इकडे करूयात. तर बघा हा हे कशामुळे होते सर, कारण तुमचं एनर्जी क्लॅश होतात. तुम्ही प्रेयर बोलताय एक आणि भावना सोडताय दुसऱ्याच. ओके. सो कशा पद्धतीने आपण प्रॅक्टिकल करणारच आहोत. एक मेडिटेशन, फॉरगिव्हनेस एक मेडिटेशन सुद्धा आपण घेणार आहोत आता. तर बघा अतिशय प्राचीन टेक्निक आहे आणि विदिन अ डे सुद्धा तुम्हाला याचे रिझल्ट बघायला मिळतात अगदी जादुई पद्धतीने. आणि जगातील लाखो करोडो लोकांनी ही पद्धत वापरून त्यांची आयुष्यामध्ये त्यांची स्वप्न, इच्छा, सगळे गोल्स पूर्ण केलेले आहेत. ओके. तर बघा हा, ही प्रेयर काय आहे? 4 सेंटेन्सची आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. काय होतंय विराज सर तुमच्या केसमध्ये माहितीये का? प्रॉब्लेम कुठलाही असेल त्या प्रॉब्लेमची जबाबदारी आपण स्वीकारायची. जोपर्यंत आपण ती जबाबदारी घेत नाहीये, स्वीकारत नाहीये, ऍक्सेप्ट करत नाहीये, तोपर्यंत तुमच्या मनातून ते निघून जाणार नाहीये. ती व्यक्ती चुकीची नाहीये, त्याला आपण जबाबदार आहोत. स्वतः तुम्ही जबाबदारी घ्या, आपोआप तुमचे ब्लॉकेजेस दूर व्हायला लागतील. ठीक आहे. तर बघा एक हवं तर मी स्क्रीन शेअर करते सर्वांना. ती प्रेयर लिहून घ्यायची आहे सर्वांनी आणि वापरायची कशी आहे बघा. तर डेली उठल्यानंतर ती प्रेयर बोलायची. किती वेळ लागेल फारसा? 4च वाक्य आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ही प्रेयर आज आपण फॉरगिव्हनेससाठी वापरणार आहोत. उद्यापासून तुम्हाला हव्या असणारी गोष्टी अट्रॅक्ट कशा करायच्या त्याबद्दल आपण वापरूयात. सगळ्यावरती काम करते. ठीक आहे. सो उच्चारण व्यवस्थित करायचंय, प्रोनाउन्सिएशन, द हो ओपोनो पोनो प्रेयर. हो ओपोनो पोनो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. बस एवढीच आहे. पण ही प्रेयर जरी दिसायला तुम्हाला छोटी वाटत असली, याचे रिझल्ट फार मोठमोठे चमत्कारिक रिझल्ट आपल्याला मिळतात. आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता
किंवा गुगलवरती सर्च करा, खूप छान इमेजेस तुम्हाला बघायला मिळतील. त्याचं एक पोस्टर एनलार्ज करून आणायचंय आणि आपल्या रूममध्ये, बेडरूममध्ये लावायचं, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला ही प्रेयर बोलायची आणि जेवढं तुमच्या समोर असेल तेवढं जास्त हॅमरिंग तुमच्यावरती त्याचं होईल. एक सवय लागून जाते. पिक्चर काही होत नाही मॅडम, तुम्ही पाठवायचे स्केल. येस पाठवते. नोट करून घेतलं सर्वांनी? हम्म. Yes. चलो पुढे जाऊया. दिसायला प्रेयर अगदी छोटीशी वाटत असली ना, फार मोठमोठे चमत्कारिक रिझल्ट तुमच्या आयुष्यात घडवून आणते. ठीक आहे. तर बघा याचे नियम काय आहेत का, तर कुठलेही नियम नाहीयेत. तुम्ही केव्हाही ही प्रेयर दिवसातून कितीही वेळा म्हणू शकता. पिरियड्स मध्ये म्हणू शकता, व्हेज नॉनव्हेज असेही प्रश्न येतात लोकांचे. नॉनव्हेज खाऊन म्हणू का, काही प्रॉब्लेम नाहीये. कुठलेही बंधनं नाहीयेत, रिस्ट्रिक्शन्स नाहीयेत. ठीक आहे. दिवसभरात कितीही वेळा म्हणा, पण मी सजेस्ट करेन ऍटलिस्ट उठल्यानंतर सकाळी 5 वेळा तरी ही प्रेयर बोलायची. कशी, की आपल्या हार्ट चक्रावरती, अनाहत चक्रावरती उजवा हात ठेवायचा आहे, त्याच्यावरती लेफ्ट हँड ठेवायचा आहे आणि मग डोळे बंद करायचे आणि स्वतःसाठी पहिली तर ही प्रेयर बोलायची. का माहितीये, मगाशी एक सांगायचं राहून गेलंय. दुसऱ्यांना माफ करायचंय, त्यांना माफ करायचंय, त्यांची माफी पण मागायची, कारण आपल्याकडून पण दुखवले गेलेले असतात. पण पहिली स्वतःची माफी मागायची, कारण चॅरिटी बिगिन्स ॲट होम. बघा, हा कळत नकळतपणे अननोईंगली आपण स्वतःलाही त्रास दिलेला असतो, दुखावलेलं असतं. भले चूक दुसऱ्यांची असेल. बरेच जणांच्या फॅमिलीमध्ये होतं की काही वडीलधारी मंडळी असतील किंवा एखादं डॉमिनेटिंग पर्सन असेल, घरामध्ये सत्ता गाजवत असेल सगळ्यांवरती. काही वेळेला, बऱ्याच वेळेला गोष्टींना आपल्याला नाही म्हणता येत नाही, ऐकून घ्यावं लागतं, मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागतात आपल्याला. मग काय होतं, त्या व्यक्तीला डिरेक्टली आपण प्रत्युत्तर देऊ शकत नाही, नाही तर बोलूच शकत नाही. मनाविरुद्ध गोष्टी करायला लागल्यामुळे आपण पण दुखावतो, चीड निर्माण होते त्या व्यक्तीबद्दल आणि या भावना सप्रेस होतात आपल्या अंतर्मनामध्ये. ठीक आहे. मग आपण काय करतो, लेडीज लोकांना मोस्टली हा अनुभव असेल की रात्रभर मग रडत बसायचं, जेवण नाही करायचं, चिंता, काळजी, दुःख, ताणतणाव, रात्रभर त्याचा विचार करत बसणार दुसऱ्या दिवशी पण तो संपतच नाही 24 तासात. ओके. मग हा त्रास बघा, तिथे तुमची चूक नाहीये, तुम्हाला परिस्थितीनुसार वागावं लागतंय, पण तो त्रास तुम्ही कोणाला देताय, स्वतःला त्रास देताय ना, आपल्या आत्म्याला दुखावताय ना, इथे दुःख होतंय ना आपल्याला. मग इथली माफी कोण मागणार, आपली स्वतःची माफी कोण मागणार, स्वतःच मागायला हवी आहे. सो सुरुवात करायची स्वतःपासून. ठीक आहे. कशा पद्धतीने बोलायची आहे बघा, हृदय चक्रावरती हात ठेवायचे, डोळे बंद करायचे आणि मग ही प्रेयर बोलायची की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. अशा पद्धतीने 5 वेळा म्हणा कमीत कमी. ज्यांना कोणाला वर्किंग नसेल किंवा वेळ असेल दुपारचा वगैरे, तर तुम्ही आपल्याकडे स्फटिकची माळ म्हणजेच क्लिअर क्वार्ट्सची माळ कोणाकडे असेल किंवा कुठलीही माळ घ्या. 108 वेळा म्हटलात तर वेल अँड गुड. कारण जेव्हा 108 वेळा, एकतर कम्प्लिशनचा पण नंबर आहे न्यूमरोलॉजी वाईज, तुमची ती इच्छा पण पूर्ण होते आणि हॅमरिंग पण होतं. तो सतत मंत्र म्हटल्यामुळे तुमच्या शरीराला, मेंदूला, मनाला सवय लागून जाते त्याची. ओके. आणि एवढा मॅजिकल मंत्र आहे की तुम्ही जस्ट बोलत राहा, तो आपोआप बॅकग्राऊंडला त्याचं काम करत असतो. ठीक आहे. तो आपोआप तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो आणि त्याचं तो काम करतो. सो तुम्हाला तिथे हार्डवर्क करण्याची गरज नाहीये. अट एकच आहे की फक्त मनापासून विश्वास आणि श्रद्धेने ही प्रेयर बोलायची. आणि जसं मगाशी एक केस होती की ती प्रेयर बोलताना ते निगेटिव्ह इमोशन्स नाही आणायचे. बरं ठीक आहे, आले तर येऊ देत, ते वाहून जाऊ देत. तुम्हाला रडू आलं, रडायचंय, ते इमोशन्स पकडून नाही ठेवायचे. सप्रेस केलं ना की आणखीन त्रास होतो. ठीक आहे. त्याला वाटा मोकळ्या करून द्यायच्या. आणि आणखी बघा, हा केव्हा केव्हा बोलायचे, दिवसभरात केव्हाही बोलू शकता. आता तुम्ही स्वयंपाक वगैरे करत असताना, जेवण बनवताना मोबाईलवरती लावून ठेवला किंवा मनामध्ये म्हटला तोंडाने, किंवा अगदी लिटरली तुम्ही झोपलेले असताना मोबाईलवरती लावून ठेवू शकता बॅकग्राऊंडला. ठीक आहे. त्याच्यानंतर कधी कधी असं होतं की बरेच वेळा आपल्याला उठल्यानंतर छानपैकी मूड असतो, फ्रेश मूड असतो. अचानक काहीतरी होतं की 5-6 वर्षापूर्वीचं, 10-12 वर्षापूर्वीची घटना आठवते, ती ट्रिगर होते गोष्ट आणि मग आपला सडनली मूड इकडे चेंज होतो. मग आपण दुःखी होतो, जे आनंदात मगाशी होतो अचानक आपण उदास होतो, अचानक रडू यायला लागतं, अचानक आपला ऑरा चेंज होतो, इमोशन्स चेंज होतात, व्हायब्रेशन चेंज होतात. ओके. सो ज्या ज्या वेळेला तुम्हाला सतत नको असणारे विचार येतात डोक्यामध्ये, लगेच होपोनोपोनो करायचं, लगेच ही प्रेयर आठवायची. मग मी म्हणते किचनमध्ये पण, किचन काउंटरला टाईल्सच्या इथे पण एखादं एनलार्ज करून लावा पोस्टर. ते सतत हॅमरिंग झालं पाहिजे तुमच्यावर. बेडरूम मध्ये लावा, हॉलमध्ये लावा. जेव्हा जेव्हा सतत नको असणारे विचार येतात, क्विकली आपला रिमोट आपल्याकडे असला पाहिजे, लगेच ऑन ऑफ करता आलं पाहिजे.
टीव्हीचं बटन कसं ऑन ऑफ करतो? डेली सोप लागले, चला लावा. 7 वाजले, चला लावा. 10, 11 वाजले, 12 वाजले, आता बंद करा. ते ऑन ऑफ करता येतं ना? मग इथलं बटन ऑन ऑफ कोण करणार आहे? ते आपण विसरूनच जातो. मग का एकच एपिसोड 12 वर्षापासून का चालवतोय आपण रिपीट टेलिकास्ट कोणाला बघायला आवडतं? समोरच्यांना तरी आवडेल का? आपण टीव्ही मध्ये नाही बघत आहे. तुमचं रिपीट टेलिकास्ट ऐकायला आणि बघायला कोणाकडे वेळ आहे? ओके, सो काय करायचं, जेव्हा जेव्हा नकारात्मक विचार येतात डोक्यामध्ये, मनामध्ये, नको असणारे विचार ते जाता जात नाहीत, लगेच होपोनोपोनो करायचं. किंवा तुमच्या नातेसंबंधांमध्ये ताणतणाव असेल, पैशाचे कुठले प्रॉब्लेम असेल, सगळ्यासाठी होपोनोपोनो करू शकता, काही बंधन नाही. ठीक आहे. सो आता आपण एक फॉरगिव्हनेसचं मेडिटेशन करणार आहोत. सो दिवा लावायचा. दिवा नसेल तर क्विकली जे इझिली अवेलेबल असेल एखादी कॅन्डल लावा, अगरबत्ती लावा. ओके, व्हिडिओ ऑन ठेवा मोस्टली. कारण का माहितीये, त्याचं रिझन मी प्रियल. प्रत्येक मध्ये सांगते. प्रियल, काय होतं, तुमचे व्हिडिओ ऑन असले की माझी एनर्जी तुमच्यापर्यंत पास होत असते आणि आपण सगळे जेवढ्यांचे व्हिडिओ ऑन आहेत प्रत्येकाची एनर्जी एकमेकांना कनेक्ट होते, पास होत असते. सो त्याचा तुम्हालाच फायदा मिळणार आहे, नाहीतर मग सेशन मध्ये असून नसल्यासारखे तुम्हाला त्याचा लाभ नाही मिळणार. सो म्हणून व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मॅडम, माझा व्हिडिओ बहुतेक तुमच्याकडून हे झालेला आहे, कोण आहे? मला होत नाहीये विजिबल बहुतेक. नाव तुम्ही मला सांगा सर. नाव सांगा सर प्लीज. विराज. एक सेकंड मी चेक करते. नाही सर, व्हिडिओ ऑनच आहे तुमचा. मला माझा इमेज दिसत नाहीये व्हिडिओ. नाही सर, व्हिडिओ ऑन दिसतोय आणि परमिशन द्यायला पण आता स्टॉप व्हिडिओ येते सर. ऑलरेडी तुमचा व्हिडिओ ऑन आहे, आता स्टॉप केला तर मे बी तुमचा नेट इश्यू आहे का, किंवा मोबाईल मधून परमिशन द्या बरं. सगळ्यांची इमेजेस दिसतात, मला फक्त माझंच दिसत नाही. माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला? हो, दिसते. मग काही इश्यू नाहीये, पण मला तुमचा व्हिडिओ सर का दिसत नाही? इथे ऑन दाखवतोय आणि स्क्रीनवरती नाही दिसत आहे तुमचा व्हिडिओ. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून तो इश्यू आहे. हो, तसं आता तर नाही दिसत, ते मगाचपासून नाही दिसत मग. मॅडम. नो प्रॉब्लेम सर. आता आपण मेडिटेशन करून घेऊ. ठीक आहे. हॅलो तर मॅडम. बघा. येस, मी कोण आहे? थोडस असं लांब ठेवलं चालेल ना? हा चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. हा, आता कारण तो पहिला तर ना, फॅननी विजून जाते ना. ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. पहिले तर अनेक जणांचे प्रश्न येतात, मॅडम दिवा का लावायचा? फर्स्ट ऑफ ऑल, दिवा लावल्यामुळे आपलं मन प्रसन्न राहतंय. ठीक आहे, आजूबाजूचं वातावरण शुद्धीकरण होतंय, वातावरण पण फ्रेश राहतंय. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की दिवा तुमचं प्रोटेक्शन करत असतो. ओके, बरेच जणांना कॅन्डल माहिती लावलं नसते. तरी चालेल का? कॅन्डल अशी हा, दिवा नसेल तर कॅन्डल लावा, जे इझिली अवेलेबल होईल ते लावा. दुसरी महत्वाची गोष्ट की दिव्यामुळे प्रोटेक्शन मिळत असतं. जेव्हा आपण कुठलीही साधना असेल, मेडिटेशन असेल, जप तप करत असू, रिच्युअल करत असू आपण, त्यावेळेला दिवा कंपल्सरी लावायचंय. कारण त्यावेळेला सगळ्या सकारात्मक नकारात्मक गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट होत असतात, त्या एनर्जीज आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. सो त्यांच्यापासून आपलं प्रोटेक्शनचं काम दिवा करत असतो, म्हणून दिवा लावायचं. ठीक आहे. ओके, आता अशा शांत ठिकाणी बसा जिथं तुम्हाला कुणीही डिस्टर्ब करणार नाही, कुठलेही आवाज नकोय. ठीक आहे. मी आता सगळ्यांना म्यूट करते. मेडिटेशन झाल्यानंतर मग आपण अनम्यूट करूयात. ओके, आता बघा, होपोनोपोनोचं जे पोस्टर आहे, जे इमेजेस तुम्हाला ग्रुपवरती दिल्या जातील ते तुम्ही एनलार्ज करून लावू शकता. ओके, आणि त्याच्या काही लिंक्स पण पाठवते, त्या पण युट्यूबवरून बघून घ्या. अतिशय पॉवरफुल टेक्निक आहे. तर आता मेडिटेशन करूया. डोळे बंद करायचे सर्वांनी, शांत व्हायचंय, डोक्यामधून सगळे विचार आता काढून टाकायचे, अगदी रिलॅक्स व्हायचंय. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. 0 थॉट्स असले पाहिजे. डीप ब्रिदिंग करायचंय. हळूहळू एक दीर्घ श्वास घ्यायचाय, तो काही सेकंड्स होल्ड करायचाय, म्हणजे रोखून धरायचाय, आणि तो हळूहळू आपल्याला सोडून द्यायचा. डीप ब्रिदिंग करत राहायचंय. एक दीर्घ श्वास घ्यायचाय, तो काही सेकंड्स होल्ड करायचाय, आणि नंतर हा दीर्घ श्वास आपल्याला हळूहळू सोडून द्यायचा आहे.
आज आपण या ध्यानधारणेमध्ये आपले मन तर स्वच्छ करणार आहोत. आपल्या मनातील सगळे किंतु परंतु हे आपण काढून टाकायचे. गतकाळाच्या तुमच्या कडू आठवणी आहेत त्यांना आता टाटा बाय बाय करायची वेळ आलेली आहे. आज ज्यांना पण रडायला येईल त्यांनी मन मोकळेपणाने रडायचे आहे. काहींना अश्रू अनावर होतील, त्यांनी आपले मन मोकळे करायचे आहे. शरीराची हालचाल कमी करा. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. आज आपले तुमच्या शरीरातील सगळ्या हालचालींवरती कंट्रोल करायला शिका. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. तुमची मान, दोन्ही हात, हाताचे तळवे, तुमचे पाय, पायाचे तळवे, संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू तो दीर्घ श्वास सोडायचा आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. तो आता काही सेकंड्स रोखून धरा. आता श्वास रोखून धरल्यानंतर जो चेहरा, जी मूर्ती, जी व्यक्ती डोळ्यासमोर दिसेल तिचे आभार व्यक्त करायचे आहेत. जी मूर्ती, जी व्यक्ती, जो चेहरा डोळ्यासमोर दिसेल तिचे आभार व्यक्त करायचे आहेत. हळूहळू श्वास सोडायचा आहे. हळूहळू श्वास सोडून द्यायचा आहे. आजच्या ध्यान साधनेत आपलं मन तर स्वच्छ करणार आहोत, पण गतकाळातील जुन्या गोष्टींना उजाळा देणार आहोत. सर्व चांगल्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवणार आहोत. तसेच वारंवार मनाला दुःख देणाऱ्या नकारात्मक आठवणींना आपलं मन, शरीर आणि 7 चक्र यांच्यामधून कायमस्वरूपी बाहेर काढून टाकणार आहोत. या ध्यान साधनेतून आपलं मन हलकं करणार आहोत. आता आठवायचंय, लहानपणापासून आपलं निरागस मन काय असतं ते आपण पाहिलंय. लहानाचे मोठे व्हायला सुरुवात झाल्यानंतर आपलं मन तेवढं निरागस राहत नाही. जीवनातील वेगवेगळे वाईट, कटू अनुभव जीवन जगत असताना आपल्याला मिळायला लागतात आणि मग आपोआपच ही निरागसता कुठेतरी हरवून जाते. आता आठवा ते दिवस तुम्ही खूप आनंदी कधी होतात ते लहानपण आठवा. ते तुमचं निरागस लहानपण आठवा. तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत दिवसभर कसे आनंदात राहत होतात. तुमच्या आई वडिलांसोबत दिवसभर कसे आनंदात राहत होतात. हळूहळू मोठे झालात, शाळेत जायला लागलात. हळूहळू मोठे झालात, शाळेत जायला लागलात. आता आठवायचंय शाळेतले ते दिवस, तुमचे मित्र मैत्रिणी, शिक्षक वर्ग यांच्यासोबतचे ते दिवस आठवा. सुखदुःखाचे क्षण आठवायचे. शाळेतून येताना आणि जाताना मित्रमैत्रिणींसोबतचे ते दिवस आठवा. त्या गमती जमती आठवायच्या. ते फील करायचंय. आणि नंतर काही क्षण असे येतात की तुम्ही आता खूप शांत झाला आहात. आत्ता या क्षणाला त्या व्यक्तीला मनात आणा की जी व्यक्ती तुमच्या बरोबर अतिशय वाईट वागली आहे. ती घटना आठवायची आहे. जी व्यक्ती तुमच्या बरोबर अतिशय वाईट वागली आहे त्या व्यक्तीला आठवा.
त्या व्यक्तीला आठवायचंय की ती तुमच्या बरोबर अतिशय वाईट वागलेली आहे. आता खूप काळ मध्ये गेला आहे किंवा आत्ताचे क्षण असतील. तुम्हाला त्या व्यक्तीला माफ करायचंय. तो किंवा ती जी कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला तुम्हाला माफ करायचंय. त्या व्यक्तीला तुम्ही मनामध्ये आणत आहात. त्या व्यक्तीला तुम्ही मनामध्ये आणत आहात. आता तुम्हाला कसं वाटत आहे? तुम्हाला राग येतोय का? द्वेष आहे का? तिरस्कार आहे का? काय आहे? त्या भावनांना, इमोशन्सना दाबू नका. त्याला फेस करा. तुम्हाला त्रास होत आहे? रडू येत आहे का? या भावनांना वाट मोकळी करून द्यायची. आता मनात एक विचार आणा की हे जीवन एक शाळा आहे. हे जीवन एक शाळा आहे आणि जो कोणी येत आहे तुमच्या आयुष्यामध्ये तो एक शिक्षक आहे. हे जीवन एक स्कूल आहे, शाळा आहे. तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये जो कोणी येत आहे तो एक शिक्षक आहे की जो तुम्हाला आयुष्याचा धडा शिकवून गेलेला आहे किंवा तुम्ही त्याला आयुष्याचा धडा शिकवलेला आहे, वाईट किंवा चांगल्या गोष्टींचा. जेव्हा तुम्ही क्षमा करता किंवा माफ करता त्याचा अर्थ असा नाहीये की ते ठीक आहे, योग्य आहे, परंतु तुम्ही स्वतःला त्या दुःखातून, त्या दुःखाच्या साखळीमधून मुक्त करता. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला माफ करता तेव्हा तुम्ही स्वतःला त्या दुःखामधून, त्या दुःखाच्या साखळीमधून मुक्त करत असता. हळूहळू आपल्या मनाला आणि शरीराला शांत करायचंय. हळूहळू आपल्या मनाला आणि शरीराला शांत करायचंय. आणि आता त्या व्यक्तीने जे काही कार्य केले आहे त्याला माफ करा. मग ते तुम्ही स्वतः का असेना किंवा इतर दुसरे कोणीही असेल. माफ करा, क्षमा करा, त्या व्यक्तीला क्षमा करा, त्यांच्या कार्याला क्षमा करा. तुमच्या अंतर्मनामध्ये क्षमा भावना पूर्णपणे रुजून जाईल आणि समोरच्याला तुम्ही हळूहळू माफ करू शकाल. त्यामुळे तुमचे ब्लॉकेज निघून जातील. यामध्ये सर्वस्वी तुमचा फायदा आहे. माफ केल्याने तुमचे ब्लॉकेज निघून जातील. तुम्ही स्वतःला आयुष्यामध्ये वरती काढू शकाल, स्वतःचा उद्धार करू शकाल. आता एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तो तोंडाने सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्या आणि तो तोंडाने सोडायचा आहे. स्वतःच्या शरीराला रिलॅक्स होताना बघायचंय, अनुभव करायचाय. तुमचं शरीर हळूहळू हलकं होत आहे, रिलॅक्स होत आहे. आपलं मन ही हळूहळू शांत होत आहे. आता त्या व्यक्तीची कल्पना करा ज्याने तुम्हाला हर्ट केलं आहे. आता त्या व्यक्तीची कल्पना करा की ज्यानं तुम्हाला हर्ट केलं आहे किंवा त्या घटनेला, त्या वेळेला आठवा जेव्हा तुम्ही हर्ट झाला होतात, दुखावले गेला होतात, तुम्हाला वेदना झाल्या होत्या. आता तुमच्या मनामध्ये कोणते इमोशन्स, कोणत्या भावना येत आहेत? तो राग असेल, द्वेष असेल, गिल्ट असेल किंवा कोणते आणखी इमोशन्स असतील तर ते आठवा. आता तुमच्या मनामध्ये कोणत्या भावना येत आहेत? तो राग असेल, द्वेष असेल, गिल्ट असेल किंवा दुसऱ्या भावना असतील ते आठवा. त्यांचं निरीक्षण करा. ह्या भावना, हे इमोशन्स तुम्ही कुठे फील करत आहात? आता तुम्हाला कुठे जाणवत आहेत? शरीराच्या कोणत्या भागावरती तुम्हाला या भावना जाणवत आहेत? आणि आता आपल्या शरीरात ज्या भागावरती तुम्हाला या भावना, हे इमोशन्स फील होत आहेत त्या भागामध्ये खोलवर श्वास घ्यायचा आहे. डीप ब्रीदिंग करा. त्या भागामध्ये खोलवर श्वास घ्या. श्वास घेत राहा आणि सोडत राहा.
आपल्या श्वासांना त्या भागातील सर्व तणावाला मुक्त करायची परवानगी द्या. आणि आता आपलं पूर्ण लक्ष आपल्या हृदयाकडे आणायचंय. हृदयावरती हात ठेवायचे दोन्ही आणि बोला की मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारलं आहे. 3 वेळा म्हणायचंय, मी तुम्हाला माफ केलं आहे. तुम्ही जसे आहात तसं मी तुम्हाला स्वीकारलेलं आहे. मी तुम्हाला माफ केलेलं आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारलेलं आहे. आता तुम्हाला असे वाटत आहे की तुम्ही रियालिटीमध्ये माफ नाही करत आहे, परंतु या वाक्यांवर नीट लक्ष द्या आणि वेळेनुसार हळूहळू ही क्षमा भावना तुमच्यामध्ये आपोआपच वाढत जाईल. आपल्या भावना, आपले इमोशन्स ही आपली निवड आहे, ही आपली चॉईस आहे. लक्षात घ्या, आपल्या भावना, आपले इमोशन्स ही आपली निवड आहे, ही आपली चॉईस आहे. क्षमा करण्यासाठी तुम्हाला पहिले तर हे ओळखावं लागेल की ह्या तुमच्या भावना आहेत, तुमचे इमोशन्स आहेत, त्यात दुसरे कोणीच जबाबदार नाही. या तुमच्या भावना आहेत, तुमचे इमोशन्स आहेत, याच्यामध्ये दुसरे कोणीच जबाबदार नाहीये. सो त्यासाठी दुसऱ्यांना दोष देणं आता बंद करायचं आहे. तुमचं दुःख, तुमचं पेन हे वास्तविक आहे. तुमचं दुःख हे वास्तविक आहे, खरं आहे. पेन इज रिअल बट सफरिंग इज चॉईस. क्षमा करा आणि स्वतःला मुक्त करा त्या दुःखाच्या साखळीमधून. क्षमा करा, स्वतःला मुक्त करा त्या दुःखाच्या साखळीमधून. तुमचं चित्त हे विशाल आहे आणि मन उदार आहे. तुमचं चित्त हे विशाल आहे आणि मन उदार आहे, ज्यामध्ये प्रेमाचा निखळ झरा हा कायम वाहत असतो. क्षमा भावनेने तुम्ही त्या झऱ्यामध्ये असणारे सगळे अडथळे काढून टाकत आहात आणि हा प्रेमाचा झरा तुमच्या जीवनात निखळ वाहू देत आहात. आणि आता हळुवारपणे एक मोठा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळुवारपणे एक मोठा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि स्वतःच्या शरीराला रिलॅक्स फील करायला लावा. स्वतःच्या बॉडीला रिलॅक्स फील करायला लावा. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा याच्यामधून, या मेडिटेशन मधून बाहेर यायचंय. ओके. हँड्स अप करायचं. ती एनर्जी आपल्या डोळ्यांना घ्यायची आणि आपल्या चक्रावरून संपूर्ण बॉडीवरती, सहस्त्रार चक्रावरून सोडून द्यायची. ओके. रिलॅक्स व्हायचंय. पहिले तर पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी. ओके, मी परमिशन अलाउ केलेली आहे. रिलॅक्स व्हायचंय. फर्स्ट ऑफ ऑल पाणी पिऊन घ्या भरपूर. परमिशन दिलेली आहे. एक्सपिरियन्स शेअर करायचं, अनम्यूट करून स्वतः बोलायचंय. ठीक आहे, किंवा फिजिकल हँड रेस करा, मी तुमच्यापर्यंत येईल. मेडिटेशनचा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. हे रेकॉर्डिंग आपल्या ग्रुपमध्ये दिलं जाईल. तुम्ही सेशन संपल्यानंतर किंवा उद्या सकाळी पुन्हा हे मेडिटेशन करू शकता. नो प्रॉब्लेम. ठीक आहे.
येस, स्वतः अनम्यूट करून बोलायचंय. खूप छान वाटलं, हलकं हलकं वाटलं. कोण आहे मॅम, नाव सांगा. पूजा शिंदे. येस, पूजा शिंदे मॅडम, मला दिसत नाही आहात तुम्ही. हॅलो मॅडम. हा बोला, अधिकारी मॅम बोला, नमस्ते. हा, खूप छान वाटलं, शांत वाटलं एकदम मस्त. येस, मग याच रिलॅक्स पद्धतीने झाले. ब्लॉकेजेस आपल्याला काढून टाकायचे, कारण वर्षानुवर्ष आपण जखडून राहिलेलो असतो त्याच्यामध्ये. जोपर्यंत ती अच्छा. निगेटिव्हिटी, तो अडथळा, नको असणारं सामान जात नाही, तोपर्यंत आयुष्यात चांगल्या गोष्टी येणारच नाहीत. मग कितीही कष्ट करा, नाही येणार ते तुमच्याकडे, कारण ब्लॉकेज आहे ना. येस थँक्यू. येस. आणि हे मेडिटेशन किंवा होपोनोपोनो प्रेयर कशी काम करते माहितीये? तर आपल्या सिंकमध्ये बघा, छोटंसं एक्झाम्पल आहे. आपल्या सिंकमध्ये त्या पाईपमध्ये कचरा आणि घाण अडकलेली असते. ओके, सो वरतून तुम्ही कितीही प्रेशरनी पाणी सोडा, ते पुढे पाईपमध्ये जातं का? पुढे प्रवाहित होईल का? त्याचा फ्लो पुढे जाईल का? नाही, नाही जाणार आहे. तो अडथळा आहे पाण्याच्या मार्गामध्ये. ओके, आणि आपण काय करतो मग, एखादं लिक्विड असेल ते त्याच्यामध्ये ओततो, मग काय होतं की तो कचरा, जी घाण असते ती मेल्ट होऊन जाते, विरघळून जाते, निघून जाते, आणि मग तुम्ही पाणी सोडल्यानंतर ते खळखळ वाहू लागतं, पुढे फ्लो होतं. ठीक आहे, त्याच पद्धतीनं ते जे लिक्विडचं काम आहे तेच काम आपल्या होपोनोपोनो टेक्निकचं आहे, होपोनोपोनो प्रेयरचं आहे. तुमच्या आयुष्यातून सगळे ब्लॉकेजेस, सगळा कचरा, सगळी घाण, नको असलेल्या गोष्टी, सगळ्या ब्लॉकेजेस, तो अडथळा काढून टाकते, आणि मग तुम्हाला तो मार्ग खुला करतं, आणि इझिली तुमचे गोल्स, ड्रीम्स तुम्ही अचीव्ह करू शकता. आयुष्यात जे काही हवंय ते सगळं तुम्ही इझिली प्राप्त करू शकता. अशा पद्धतीने ही अतिशय मिरॅक्युलस रिझल्ट याचे येतात, ही टेक्निक काम करते. ओके, तो ग्रुपमध्ये सेशन संपल्यानंतर 9:10च्या पुढे तुम्हाला मिळेल, फ्री झाल्यावर ते ग्रुपमध्ये टाकून देते. एनलार्ज करून घ्या, ते व्हिडिओज आहेत युट्यूबवरती, जाऊन बघा होपोनोपोनोचे. मॅडम येस, आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला पुन्हा त्याचं नाव घ्यायचं, द होपोनोपोनो ना. काय करायचंय, त्या व्यक्तीचं थर्ड आय वरती त्या व्यक्तीला नाही, आणायचंय, पण त्याचा त्या चेहरा प्रेयरचं नाव आठवायचा. घ्यायचं का? त्या नाही, प्रेयरचं नाव घ्यायचं होपोनोपोनो का? नाही म्हटलं तरी चालेल. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. येस, हम्म. आणि जेव्हा एखाद्याबद्दल तुमच्या मनात राग आहे, मी आवर्जून करा असं सांगेन. डोळे बंद करा, त्या व्यक्तीचा चेहरा आपल्या थर्ड आय वरती आणा, आपल्या डोळ्यासमोर त्या व्यक्तीला आणा, आणि तिथं त्याची माफी मागायची. भले त्या ओके. व्यक्तीकडून तुम्हाला त्रास झालाय, पण माफी आपण मागायची. आणि जेव्हा तुम्ही माफ करताय कशी ना, माफी तेव्हा मागायची? कार्मिक, हा, माफी कशी मागायची? येस, होपोनोपोनो प्रेयर तिथं बोलायची आणि मनामध्ये त्याची माफी ओके. मागायची आहे. समजा तुमच्या अच्छा. समोर आल्यानंतर तुम्ही कशी माफी मागाल? ओके, ओके. त्या पद्धतीने. आणि जरी त्या व्यक्तीची चूक असेल तरी आपण माफी मागायची, कारण शेवटी बघा, हे कार्मिक बंधन असतात, कार्मिक ब्लॉकेजेस असतात, त्याच्यामधून तुम्हाला मुक्त व्हायचंय, तर देर इज नो ऑप्शन. ओके. ओके, माफ करावंच लागेल, थँक्यू. त्याशिवाय आयुष्यात प्रगती नाही. आणि आपल्या स्वतःसाठी करायचंय, सर्वस्वी आपल्यासाठी करतोय. ठीक आहे, तर थँक्यू. आणखीन कोण आहे एक्सपिरियन्स? बरेच व्हिडिओ ऑन होते माझ्या समोर, सो मी फक्त नाव घेऊन, तुम्हाला ठीक वाटत असेल तर, तुम्ही आता रिलॅक्स फील करत असाल तर, मग तुम्ही एक्सपिरियन्स शेअर करू शकता. ओके ओके, कोण होत्या मॅडम, त्या मी नाव विसरले. हॅलो मॅडम. Yes, कुसुम मॅडम, काय झालं मेडिटेशन मध्ये? अनम्यूट करून बोलायचंय. खूप छान Yes, वाटलं मॅडम, खूप छान वाटलं. मी पहिल्यांदाच केलं, खूप छान yes. फील झालं. आणि शेवटी काय झालं? त्रास होत होता का? हो, त्रास होत होता, अक्षरशः मला रडायला लागलं. येस, मी पहिले तर होपोनोपोनोची प्रॅक्टिस करा, आणि एवढे छान रिझल्ट तुम्हाला एका दिवसामध्ये सुद्धा बघायला मिळतात. ठीक आहे, चलो, तर आज मी रेकॉर्डिंग इथे थांबवते आपलं, आणि मॅडम. उद्या सगळ्यांनी वेळेमध्ये जॉईन करायचंय. उद्या आपण 60 चक्रा म्हणजे काय आपल्या शरीरातली, त्याचं लोकेशन कुठे आहे बॉडीमध्ये, त्या प्रत्येक चक्रामुळे तुम्हाला काय फायदा होतो, ते जर इम्बॅलन्स झालं तर कुठले प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागतात, त्याच्यामध्ये ब्लॉकेज निर्माण झालं तर कुठले कुठले आजार आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात, हे सगळं पाहणार आहोत. त्याचबरोबर 7 चक्रा ऍक्टिव्हेशनचं एक मेडिटेशन आपण करणार आहोत. सो सर्वांनी प्लीज वेळेवरती जॉईन व्हायचंय. सोबत आपला दिवा किंवा कॅन्डल, अगरबत्ती ठेवा, उद्याही आपण मेडिटेशन करणार आहोत. ओके, येस, प्रियांका पाटील मॅडम, थँक्यू सो मच. छान वाटलं मॅडम मेडिटेशन केल्यावरती. कोण आहे, नाव सांगा सर प्लीज. प्रशांत विजय सोनार. ओके, थँक्यू सो मच सर. सो या पद्धतीने डेली आपल्याला ही प्रॅक्टिस करायची, आणि हळूहळू तुम्ही बघाल
की डे बाय डे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत जाता तेव्हा आपोआप हे सगळे ब्लॉकेजेस, सगळे अडथळे आपल्या आयुष्यातून निघून जातात हळूहळू. ठीक आहे, त्यामुळे प्रॅक्टिस, कन्सिस्टन्सी महत्वाची, त्याच्यावरती जोर द्यायचा आहे. ठीक आहे, चलो मी रेकॉर्डिंग स्टॉप करते आता. रेकॉर्डिंग ग्रुपवरती दिलं जाईल, ते सर्वांनी चालेल प्लीज मॅडम. पाहून थँक्यू घ्या सो आणि मच त्याची मॅडम. प्रॅक्टिस करा.